नमस्कार मित्रांनो, तर तलाठी भरती 2014 मध्ये विचारलेला प्रश्न बघा. तत्पूर्वी तुम्ही मला फॉलो करून घ्या, म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पुन्हा पाहायला मिळतील. तर बघा, आशा व निशा या दोघी बहिणी 25 किलोमीटर अंतरावरील त्यांच्या मावशीला भेटायला निघाल्या. आशा सकाळी 9 वाजता ताशी 4 किलोमीटरच्या वेगाने चालत, तर निशा सकाळी 11:30 वाजता ताशी 9 किलोमीटरच्या वेगाने सायकलने निघाली. तर दोघींची भेट किती वाजता होईल? तुम्हाला समजलं असेल की दोघी बहिणी, एक बहीण निघाली चालत आणि एक बहीण निघाली सायकलने. तर त्या दोघींची भेट किती वाजता होईल? तर बघा, अशा प्रश्नात काय करतो आपण, जर आपल्याला दोन घटक दिले असेल तर आपण त्यांचा काय काढतो, लसक. इथे पण दोन घटक दिले आहे. आशाची स्पीड 4 किलोमीटर व निशाची स्पीड 9 किलोमीटर. आता 4 व 9चा लसावी तुम्हाला माहीतच असेल, तर 4 व 9चा लसावी किती आहे? 4 व 9चा लसावी 36, बरोबर आहे ना? आणि आशा व निशा दोन पार्ट आहे, म्हणून 36/2. 36/2 किती आले? 18. आता गणित सोपे आहे. या 18ला एकतर आशाच्या स्पीडने भागा किंवा निशाच्या स्पीडने भागा. आशाच्या स्पीडने भागू बघा. 18 भागेला आशाची स्पीड किती आहे? 4 किलोमीटर. तर 18/4 किती होते? 4.5. किंवा तुम्ही निशाच्या स्पीडने भागा. इकडे लिहितो. निशाची स्पीड किती आहे? 9 किलोमीटर. 18/9 किती? 2. म्हणजे हे जे उत्तर आलं हे काय आहे? हे तासात आलं. 4.5 तास आणि 2 तास. आता सांगा, आता जेव्हा आशा सकाळी 9 वाजता निघाली तर तिला 18 किलोमीटर जाण्यासाठी 4.5 तास लागन, किंवा निशाला 18 किलोमीटर जाण्यासाठी 2 तास लागन. आणि 18 किलोमीटर अंतरावर या दोघींची भेट होईल. म्हणजे आता पहा, आशाला 9 वाजता निघाली, 4.5 तासानंतर वेळ किती होईल? 4.5 तासानंतर होईल 9 आणि 4.5 तास म्हणजे 1:30. तसेच 11:30 आणि 2 तास 1:30. म्हणजे उत्तर किती आहे आपलं? तर 1:30.